माझा मुलगा अथांग याचा 5वा वाढदिवस आम्हाला त्याच्या आवडीच्या पद्धतीने साजरा करायचा होता. अथांगच्या आवडीच्या पद्धतीने म्हणजे तिथे सुंदर निसर्ग पाहिजे, मनसोक्त भिजायला जागा पाहिजे, तिथे पाहिजेत त्याच्या आवडीच्या असंख्य गायी आणि वासरं, ज्यांना त्याला स्वतःच्या हाताने चरायला देता येईल, गोंडस वासरांना हात लावता येईल, मनात आलं तर घोड्यावरून रपेट मारता येईल, त्याच्या आवडीच्या लोकांबरोबर अगदी साध्या पद्धतीने सारवलेल्या घरात बागडता येईल आणि त्याच्या या सगळ्या इच्छा पूर्ण होतील असं एक ठिकाण आम्हाला सापडलं. आम्ही गेलो लोणावळा जवळच्या अशा शेतातल्या घरात, जे थेट नदीकाठीच होतं. त्याच्या चहूबाजूंनी फक्त डोंगर आणि भात शेती. मुख्य म्हणजे लोणावळ्याच्या खूप अलीकडे आणि आतमध्ये हे गाव असल्यामुळे इथे बाकी कोणीच नाही. इथे आल्यावरती ते जे बनियनवरती बाईकवर फिरतात करत करत, तसं पब्लिक नाही अजिबात. वाट दिसेल तिथे चालत सुटावं असा सुंदर परिसर. वाटेत असंख्य ओढे, धबधबे, नजर जाईल तिथे फक्त हिरवाई. अशा पावसात भिजल्यावर खायला टम्म फुगलेली भाकरी आणि एकदम गावरान जेवणाचा बेत, गायींच्या ताज्या दुधापासून बनवलेली चविष्ट बासुंदी. हॅपी बर्थडे. थँक्यू. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. आज मी एकदम इंटरेस्टिंग ठिकाणी आलोय. खरं तर प्रसिद्ध ठिकाण आहे, पण प्रसिद्ध ठिकाणातला ऑफबीट स्पॉट असं म्हणता येईल. तर इथे कसं यायचं, काय करायचं, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत. तर आम्ही निघालो पुण्याहून जुन्या पुणे मुंबई हायवेनी लोणावळ्याच्या दिशेने. पण कान्हे फाटानंतर डावीकडे आतमध्ये वळालो अहिवडे गावात. आत वळाल्यावर जो काय रस्ता लागला, संपूर्ण वेगळ्या जगात गेल्यासारखा. हायवे पासून अगदी 15 मिनिटात आम्ही पोचलो आमच्या ठिकाणी, धेनुकुंजला. याची गुगल मॅपची लिंक सुद्धा मी देतोय. गेल्यावर पहिल्यांदा ब्रेकफास्ट केला, ज्यामध्ये होता बटाटे वडा, सांबार आणि चटणी. सुरेख वडा, चटणी खूप भारी आहे. ज्या वातावरणात जे काय वाटतंय, पाऊस आणि त्यानंतर चहा तर पाहिजेच आयुष्यात. तर दरवेळीप्रमाणे तुम्हाला व्हिला टूर देतो. मस्त बारीक पाऊस पडतोय आणि पावसामध्ये हा संपूर्ण मावळचा भाग म्हणजे स्वर्गच आहे. ही सगळी भात शेती आहे इथे आणि या शेतामध्येच हे फार्म आहे, ज्याचं नाव आहे धेनुकुंज. तर नावाप्रमाणे खूप साऱ्या गायी इथे असल्यामुळे त्याचं नाव धेनुकुंज आहे. आणि आजूबाजूला संपूर्ण डोंगर आहेत. म्हणजे हा तो छोटासा बंगलो आहे, ते खाली गोठा आहे आणि ज्या बाजूला पूर्णपणे शेत. आणि याच्या मागे आपण चालायला जाणार आहोत, तिथे 2 धबधबे सुद्धा आहेत. रूम्स आहेत इथे. म्हणजे जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही राहण्यासाठी सुद्धा येऊ शकता, किंवा डे ट्रिप करायची असेल तर डे ट्रिप पण करू शकता. म्हणजे जसं आम्ही सकाळी आलोय, ब्रेकफास्ट, मग लंच, मग फिरून परत आम्ही जाणार संध्याकाळी. खूपच रिझनेबल कॉस्ट आहे. फूड जबरदस्त आहे, जेवण व्हायचंय, ब्रेकफास्ट आमचा झालेला आहे. आणि चार्जेस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेनच. आणि अशा इथे रूम्स आहेत, अशा रूम्स आहेत इथे. साध्या पद्धतीने सारवल्यासारख्या त्या खोल्या त्यांनी केल्यात. तर 3 खोल्यात त्यांच्या, आणि भरपूर साधारण 12 ते 15 लोक आरामात राहू शकतात. आणि ही रूम अटॅच टॉयलेट आहे. प्रत्येक रूममध्ये आरामात 8 ते 10 लोक राहू शकतात. खरं तर 15 ते 20 लोक सुद्धा इथे आरामात राहू शकतात. कम्प्लिटली तुम्हाला असा शेतात राहण्याचा फील हवा असेल आणि रॉ, जे कुठेही ते असं, आजकाल ॲग्रो टुरिझम सुद्धा खूप जास्त असे इतके ते पॉश करतात की त्यात निसर्गात राहण्याचा आनंदच मिळत नाही. तर तसं नाही आहे, त्यांनी पूर्णपणे रॉ ठेवलंय आणि छान आहे. आणि फॅमिली रन आहे ही जे ठिकाण आहे धेनुकुंज फार्म हाऊस आपण म्हणूयात. कम्प्लिटली फॅमिली रन असल्यामुळे त्याला एक छान घरगुती स्वरूप आहे. इथे फक्त एका वेळेला हे एकच फॅमिली घेतात, त्यामुळे फक्त आम्ही आलोय, ते बाकी कोणी नाही. कारण तुम्ही पुश डॅम साईडला गेलात तर एवढी गर्दी, सगळा तो गोंगाट, ट्रॅफिक, जाणं नको होतं. आणि इथे तुम्ही बघा, आता आम्ही इथे परत चालायला पुढे जाऊ. इथे धबधबे सुद्धा आहे, संपूर्ण हिरवागार परिसर आहे. म्हणजे आत्ताच्या या सीझनमध्ये पावसाळ्याच्या बेस्ट ठिकाण आहे. ब्रेकफास्ट केल्यानंतर पहिल्यांदा आम्ही गोशाळेमध्ये गेलो. तिथे अथांगने प्रत्येक गायीशी ओळख करून घेतली. नाही, कोणीच नाही. पिल्लू तुझ्या
हळूहळू लाव, हळू लाव. त्याला काय आऊट नाही करायचं आपल्याला. प्रत्येकीचं नाव काय, कोणाला हात लावला तर चालतो, कोणाला नाही चालत, ही सगळी माहिती त्याने काढून घेतली. तिथे अगदी एका आठवड्यापूर्वी जन्मलेलं वासरू होतं. छोटं वासरू बघितलंस का तू? त्याचं नाव काय ठेवायचं सांग ना. हा, लिओ. लिओ नाव ठेवत आपण. गायींबरोबर रेस खेळणारा चॅम्पियन बैल पण तिथे होता, ज्याचं नाव होतं साहेबा. त्याचं नाव साहेब आहे. हा आणि बाहेर त्याच्या रेसचा पार्टनर होता पाखऱ्या. पाखऱ्या आणि साहेबाने खूप शर्यती जिंकल्यात आणि त्यांची मेडल्स तिथे लावली होती. या गायींना काय चारा दिला जातो, कधी दिला जातो, या सगळ्याची सविस्तर माहिती आमच्या साहेबांनी घेतली. अथांग दादा म्हणा मला चारा घालायचा आहे, सांग त्याला कधी येऊ. तुझा चारा खाऊन झाला की तसा आपण चारा खायला. बैलांच्या शर्यतीमध्ये त्यांना मार्ग दाखवण्यासाठी त्यांच्या पुढे पळणारी ट्रेंड घोडी पण तिथे होती, जिचं नाव कल्याणी. गोशाळेचा सर्व्हे केल्यानंतर तिकडून शेतात फिरण्यासाठी आणि त्यानंतर भिजण्यासाठी आम्ही तयार झालो. अथांग रेनकोट दाखव तुझा. मस्त आहे रेनकोट, किती छान आहे. तू भिजणार का रेनकोट मध्ये? राहीचं पण राही दाखव तुझा रेनकोट. ये वा. संपूर्ण भात शेतीमध्येच हे घर आहे आणि त्याच्या बाजूनेच छोट्या पायवटाने आम्ही निघालो. वा वा वा. काय सगळे ढग डोंगरावर उतरले होते. मध्येच पावसाची सर येत होती. इथे आल्यावरती ते जे बनियनवरती बाईकवर फिरतात करत करत, तसं पब्लिक नाही अजिबात. कारण ना मला असं कायम वाटतं, आणि हे मी प्लीज तुम्हाला आवाहन करेन की अशा सुंदर ठिकाणी आल्यावरती त्या जागेचं पावित्र्य राखायला पाहिजे ना. म्हणजे निसर्गाचा आनंद तुम्ही शांतपणे जास्त चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. ते गोंगाट, कचरा, अशा गोष्टी ना आपण खरंच जर चांगले पर्यटक असू ना तर हे टाळायला पाहिजे. अगदी 5-10 मिनिटं चालल्यावर छोटं तळं लागलं आणि तिथे छोटा धबधबा सुद्धा होता. पुढे सगळी भात शेती होती आणि त्यामध्ये लावलेला चित्रात असावा असा झोका दिसला. अथांगने आणि राहीने त्या झोक्याचा मनसोक्त आनंद घेतला. तिकडून पुढे रानात सुद्धा त्यांचा अजून एक गोठा होता. एवढ्या गायींना भेटून सुद्धा आमचं मन भरलं नव्हतं, त्यामुळे त्या गोठ्याच्या दिशेने आम्ही निघालो. गायी चरायला गेल्या होत्या, त्या यायला 10 मिनिटं होती. तोपर्यंत गणेश भाऊंनी आमच्या चहाची सोय केली होती. वारा इतका छान सुटलाय, इतका सुंदर व्ह्यू आहे. इथे बसून चहा पिण्याची जी मज्जा आहे ती कुठे मिळणार नाही. चोकोबार बघायचं. चोकोबार, हा चोकोबार, हा बघायचा फक्त चोकोबार. हे बघा चोकोबार. तू दाखव. खूप जास्त चोकोबार लावायचा पायाला. चहा घेतल्यानंतर काय बाकीच्या सुद्धा गायी गोठ्यात आल्या. सगळ्यांचं स्वागत अथांगने केलं. प्रत्येक येणाऱ्या गायी सुद्धा आमच्याकडे हे नवीन प्राणी कोण आलेत अशा पद्धतीने बघत होत्या. सगळ्या गायींची काळजी घेणारे गणेश भाऊ असल्याने अथांगला कळलं की हा मेन माणूस आहे आणि यांना पकडायला पाहिजे. हात नको लावू, यांना नाही लावायचं. आपण गोठ्यात जाऊ त्यांना हात लावशील. आता आम्हाला आमचे बाकीचे मित्र पण जॉईन झाले होते, त्यामुळे सगळे मिळून ओढ्यामध्ये भिजण्यासाठी निघालो. घराच्या बाजूनेच वाहणारा सुंदर ओढ्याचा प्रवाह होता. त्यात गेल्या गेल्या सगळ्या पोरांनी पाण्यात फतकलच मारली. थंडगार स्वच्छ वाहतं पाणी. पोरं त्यामध्ये मनसोक्त भिजली. इथे 1.5 तास कसा गेला कळलं सुद्धा नाही. मग थोडं फोटो सेशन करून आम्ही पण तिथून निघालो. रेणुकुंजीला लागूनच तो पाण्याचा प्रवाह आहे आणि मुलांना खेळण्यासाठी एकदम सुरक्षित आहे. निवांत नुसतं पाण्यात बसायला पण इतकं छान वाटत होतं. आणि आता खूप चालल्यावरती आणि पाण्यात भिजल्यावरती जोरदार भूक लागलेली आहे आणि इथे जेवायला खूप जास्त उत्सुक आहे. पण बघूया जेवायला काय. आम्ही इथे भिजताना गरमागरम भाकऱ्या तयार होत होत्या. इथे जेवणात होतं मासवडी रस्सा, शेंगदाणा चटणी, भाकरी आणि अथांगाला आवडते म्हणून भेंडीची भाजी. गोडामध्ये होती ताज्या दुधाची बासुंदी. भाकरी मस्त चुरडून त्यात मासवडी सोबत रस्सा कालवला.
बाहेर जोरदार पाऊस पडत होता आणि आतमध्ये हा गरमागरम बेत. पापड पण आहे. पापड पण आहे, सॉरी, अथंगाने बरोबर मला आठवण करून दिली की पापड सुद्धा आहे. तर मासवडी रस्सा आपण आधी खाऊयात. भाकरी छान चुरडून त्याच्यामध्ये रस्सा ओतून मासवडी चुरडून. जनरली मी आधी जेव्हा मासवडी खाल्ली आहे खूप जास्त स्पायसी आणि जळजळीत वाटते, पण हे खूप माइल्ड आहे. मला शेंगदाण्याची हलकी चव आली आहे आणि जबरदस्त आहे. म्हणजे जरी मसाले असले तरी खूप सात्विक आहे आणि खूप जास्त तिखट जळा नाही आहे. भाकऱ्यांची क्वालिटी अप्रतिम. बासुंदी घेऊन बघतो. बासुंदी जी आहे ना, मला ते दाखवायचं आहे की असलं काय हे जे अनइवन टेक्स्चर आहे ना त्याचं, हे जेव्हा असतं ना तेव्हा आटवून केलेली बासुंदी असते. नाही तर बऱ्याच वेळा बासुंदीमध्ये खवा मिक्स करून ती दाट करतात आणि ती खाल्ल्यावर लगेच कळते. याची या बासुंदीची जी काही चव आहे आणि खूप प्रमाणात गोड आहे. पावसात भिजून आल्यानंतर जे खावंसं वाटतं ती गोष्ट आहे. आणि मासवडी जनरली सहसा सगळीकडे मिळत नाही. मासवडी आणि भाकरी आणि रस्सा इथे नॉनव्हेज मिळत नाही, बाय द वे. परवानगी सुद्धा नाही आहे इथे. पण व्हेजिटेरियन म्हणजे नॉन व्हेजिटेरियन जरी असाल तरी तुम्ही एन्जॉय करा, अशी इथली चव आहे. त्यामुळे नक्की रेकमेंड करेन की जेवायला सुद्धा हे ठिकाण उत्तम आहे. परिपूर्ण ताट किंवा परिपूर्ण जेवण म्हणतात ना, तसं आहे. म्हणजे आवडीनिवडींचा विचार केला तरी लहान मुलांची पण आवड लक्षात घेतली आहे, मोठ्यांची पण लक्षात घेतली आहे. मासवडी म्हणजे झणझणीत असेल, तिखट असेल, मसाले खूप असतील, रस्सा तरी तिखट असेल, तेल तरी आलेलं असेल, असं कुठेतरी एक गैरसमज असतो. असं अजिबात नाही. बाहेरचं हे वातावरण आणि हे असं जे काय सुंदर जेवण आहे मराठमोळं, घरी असतं आपल्या सात्विक जेवण, ते खाऊन मला इतकं बरं वाटतंय ना, मला शांत वाटतंय. सगळे छान आहे. मला जास्त आवडले बासुंदी. का बरं? म्हणजे लहानपणी आम्ही आमच्या गावाकडे बासुंदी करायचो ना, मी पण करायची, तर सेम टू सेम तशीच आहे. आमचं हाणून झाल्यानंतर गायींची चरायची वेळ होती आणि अथांगलाच त्यांना खायला घालायचं होतं. त्यामुळे प्रत्येक गायीला, वासराला त्याने भरपूर खायला घातलं. अथांगनेच नाही तर आम्ही सगळ्यांनीच त्यांना चरायला दिलं. आणि खरं सांगायचं तर त्यातून आम्हालाच वेगळा आनंद मिळाला. गायींच्या डोळ्यांमध्ये बघितल्यावर, या गोंडस वासरांना बघितल्यावर मला गोंदवल्याच्या गोशाळेची आठवण झाली. गायींना इतर प्राण्यांपेक्षा त्यांच्यावर केलेलं प्रेम अधिक समजतं, या गोंदवलेकर महाराजांच्या वाक्याचा अगदी पुरेपूर प्रत्यय आला. आमचा आधीपासून असाच उद्देश आहे की मुळातली जी भारतीय जातीची किंवा याची गाय आहे ती जपणं. कारण शेवटी गोमाता ही आपल्या सर्वांगीण, आपल्याला 33 कोटी देव म्हणतो त्याच्यातली आहे. आणि माझ्या लेकीला थोडासा सर्दीचा त्रास होत होता म्हशीचं दूध प्यायल्यानंतर, म्हणून मग दिरांनी निर्णय घेतला की नाही, आपण गाईच्या दुधाकडे वळूया. आणि तिथपासून आम्ही गाईची सेवा करायला सुरुवात केली. घोड्यावर न बसता अथांगचा वाढदिवस पूर्णच होऊ शकला नसता. त्यामुळे खोगीर शिवाय अथांगने कल्याणीच्या पाठीवर बसून रपेट मारली. आम्हाला अथांगचा 5वा वाढदिवस मोठा साजरा करायचा होता. हॉल घेऊन, खूप लोकांना बोलवून, छान खेळ ठेवून. पण त्याच्याशी बोलल्यावर आम्हाला कळलं की त्याला हे काही नकोय. प्रत्येक बाळाला वेगवेगळ्या गोष्टींमधून आनंद मिळतो आणि त्यांच्या वाढदिवसा दिवशी तो त्यांना त्यांच्या पद्धतीने घेऊ दिला पाहिजे असं आम्हाला वाटलं. निसर्गामध्ये, गाई वासराच्या संगतीमध्ये त्याला जास्त आनंद मिळणार होता. खरं सांगायचं तर त्याच्यापेक्षा आम्हालाच जास्त मजा आली. तर धेनुकुंजचा अनुभव अप्रतिम होता. खरं तर मी व्हिडिओ शूट करायचा काहीच प्लॅन केलेला नव्हता, पण इथे आल्यावर मला असं वाटलं की ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. अजिबात पेड व्हिडिओ नाही आहे. तर त्याचे चार्जेस किती? तर आम्ही डे ट्रिप केली इथे. म्हणजे सकाळी आम्ही ब्रेकफास्टला आलो, सकाळी 8:30-9ला ब्रेकफास्ट केला, मग पूर्णपणे फिरलो आणि त्यानंतर जेवण, आणि आता संध्याकाळी आम्ही चहा. खरं तर चहासोबत कांदा भजी सुद्धा होती, पण एवढे जेवलो होतो की भजी खायची पोटात जागाच नव्हती. तर हे संपूर्ण पॅकेज पर हेड 700 रुपये पडलं आम्हाला. इथे राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे. मी यांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तुम्ही थेट फोन करून त्यांना विचारू शकता. आणि मला कायम असं वाटतं की हे जे लोकल टुरिझम असतं ना, म्हणजे स्थानिक लोक जेव्हा पर्यटनासाठी प्रयत्न करतात तेव्हा हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. आणि खरंच खऱ्या अर्थाने अस्सल गावातला अनुभव होता. पदार्थांच्या चवी या लोक म्हणजे आदरातिथ्य करून वाढत होते. असं वाटतच नव्हतं की कुठे फार्म हाऊस किंवा रिसॉर्टला आलोय, असं वाटत होतं की कोणाच्या तरी गावातल्या घरी आपण आलेलो आहोत. त्यामुळे सगळी ही लोक सुद्धा खूप छान आहेत. गायींची ज्या पद्धतीने ही लोक काळजी घेत आहेत, इतका स्वच्छ गोठा आहे आणि आत्मीयतेने सगळं या गोष्टी ते करतायत. त्यामुळे खूप आवडलं मला धेनुकुंज.
आणि खरं तर थँक्यू माझ्या भावाला, माझा मोठा भाऊ आहे सुचित, त्यांनी हा स्पॉट सांगितला. खरं तर त्याची तब्येत बरी नसल्यामुळे तो येऊ शकला नाही, तर तो सुद्धा येणार होता. बाय द वे दादाला घेऊन मी काही व्हिडिओ प्लॅन करतोय, कारण मागच्या वेळेस पण त्याच्या व्हिडिओजला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला होता. असेच इंटरेस्टिंग खाण्याचे आणि फिरण्याचे व्हिडिओज घेऊन येत राहू. बाय द वे धेनुकुंजचा नंबर, कॉन्टॅक्ट जे डिटेल्स आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तुम्ही थेट फोन करून त्यांना विचारू शकता जर तुम्हाला राहायचं असेल किंवा बाकी काही तुमचा कुठला प्लॅन असेल तर. परत भेटूयात पुढच्या बुधवारी. तोपर्यंत हॅपी जर्नी.